संपूर्ण देशाचं लक्ष आज राजधानी नवी दिल्लीकडे लागलेलं आहे, कारण संसदेमध्ये आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। नेमकं या अर्थसंकल्पामध्ये काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके सर आहेत। बोडके सर, स्वागत आहे साम टीव्हीमध्ये। मला सांगा, काल आर्थिक पाहणी अहवाल मांडला आणि आज अर्थसंकल्प मांडला जातोय, या दोन्हीकडे अर्थतज्ञ म्हणून तुम्ही कसं बघता? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बजेटच्या एक दिवस अगोदर म्हणजे बजेटच्या पूर्वसंध्येला आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जातो। आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्याचं कारणच असं असतं की सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि त्यातून काय अपेक्षा ठेवायच्या आहेत। तर कालच्या आपण दोन ओळीमध्ये कालच्या आर्थिक पाहणी अहवालाचं सांगूया। आर्थिक पाहणी अहवालचा बघता आपल्याला असं लक्षात येतं की जागतिक पातळीवरती जी काही मंदीचं सावट आहे, त्या मंदीच्या सावटात सुद्धा भारत हा देश असा आहे की तो एक ब्राईट स्पॉट आहे आणि इथले जे काही इकॉनॉमिक पॅरामीटर्स आहेत हे ब्राईट दिसत आहेत। त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे जे ग्लोबल आउटपुट घटताना दिसतं आहे, ग्लोबल एक्सपोर्ट घटताना दिसतो आहे, ग्लोबल कमोडिटी ट्रेड घटताना दिसतो आहे, पण भारताच्या बाबतीत मात्र ते पॉझिटिव्ह आहे। भारतामध्ये येणारी गंगाजळी आहे, विशेष करून जे काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंटसुद्धा वाढलेली आहे। त्यामुळे जी काही आपली जी काही परदेशी गंगाजळी आहे, जे काही फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो आपण, ती वाढलेली आहे। त्यामुळे 11 महिन्याचा पुढचा आपला जो काही व्यापार आहे म्हणजे इम्पोर्ट आहे तो फायनान्स करता येईल आणि जे सगळं कर्ज आहे ते फायनान्स करण्या एवढी आपल्याकडे गंगाजळी उपलब्ध आहे। दुसरी गोष्ट म्हणजे महागाईच्या मुद्द्यावर जर आपण लक्षात केलं तर जागतिक पातळीवर जी महागाई आहे, जी सरासरी आहे, त्या सरासरीपेक्षा भारताचा महागाई दर कमी आहे। दुसरं अजून आहे की भारताचा GDP ग्रोथ रेट जो आहे तो गेले 3-4 वर्ष आपण बघितलं तर 4 वर्ष 2020 पासून लगातार वाढताना दिसतोय, तो कुठेही मागे पुढे झालेला नाही आहे। आणि त्यामुळे ही एक आर्थिक बाजू जर देशाची आपण विचार केला तर ती मजबूत आहे। दुसरा महत्त्वाचा पॉईंट इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की कालच्या आर्थिक पाहणी अहवालातून बेरोजगारीबद्दलचा एक मुद्दा मांडला गेलेला आहे। बेरोजगारीसुद्धा घटताना दिसते, लेबर फोर्स पार्टिसिपेशन असेल, वर्क फोर्स पार्टिसिपेशन असेल, हे वाढताना दिसते। याच्यामध्ये एकच नीव असू शकते किंवा असेल ती अशी म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे, कारण ग्रामीण अर्थव्यवस्था तेवढी मजबूत नाही आहे। तरीसुद्धा कोविडची जर तुलना केली तर जे काही एकूण वाहन खरेदी आहे ग्रामीण भागातली ती वाढलेली आहे। मग वाहन खरेदी हा एक त्याचा एक पॅरामीटर म्हणून, इंडिकेटर म्हणून आपण जर लक्षात घेतलं तर ग्रामीण अर्थव्यवस्थासुद्धा सुधारताना दिसते, परंतु ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट करण्याची गरज आहे। दुसरं जर बघायला गेलं, तुम्ही ग्रामीण अर्थव्यवस्था सांगितलं, पण बेरोजगारी असेल, महागाई असेल, हेही मुद्दे खरं तर देशापुढे आवासून बसल्याचं आपल्याला बघायला मिळतं। खरं तर या मुद्द्यांवरती दरवर्षी चर्चा होत असते, त्या अनुषंगानं या बजेटमध्ये वेगळं काय असू शकतं? मला वाटतं कालच्या आर्थिक पाहणी अहवाला संदर्भ देऊनच पुढे जाऊया। देशाचा जो काही GDP आहे त्या GDPचं कॉम्पोजिशन जर बघितलं तर सेवा क्षेत्राचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, वाटा आहे, तो कमी होतो आहे, पण वस्तूंचा म्हणजे उद्योगांचा आणि कृषीचा वाटा वाढताना दिसतो आहे। विशेषतः उद्योगांचा वाटा वाढतो। भारतासारख्या देशामध्ये रोजगार निर्माण करायचा असेल तर उद्योगांकडे फोकस करणं गरजेचं आहे। मग स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, मीडियम स्केल इंडस्ट्री असेल, यांच्यासाठी जे काही स्कीम्स आहेत त्या स्कीमची व्याप्ती वाढवणं असेल किंवा त्यांच्या जे काही प्रश्न असतील ते सॉल्व्ह करण्या दृष्टीने ह्या बजेटमध्ये प्रयत्न होणं गरजेचं आहे। त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला निकाली काढता येईल, कारण भारत हा पॉप्युलस कंट्री आहे आणि याला जे काय आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो, तो डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण वापरलेला नाही आहे। तो कदाचित डेमोग्राफिक टॅक्स नको व्हायला म्हणून आपण त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे। दुसरा प्रश्न तुमचा होता महागाईचा। महागाई कंट्रोलमध्ये असली तरीसुद्धा ती आजही अपेक्षेपेक्षा वर आहे। अपेक्षा ही असते की साधारणतः महागाई ही 4% आसपास असावी, जी आज 5.5 ते 6% दरम्यान आहे ॲव्हरेजमध्ये, परंतु इतर देशाच्या तुलनेमध्ये मात्र निश्चितच आपण बेटर आहोत। दुसरं जर बघायला गेलं तर या बजेटकडे जर विशेष कोणाचं लक्ष असेल तर ते नोकरदार वर्गाचं लक्ष असतं, कारण टॅक्स आणि या सगळ्या गोष्टींचं बघायला मिळतं। नोकरदार वर्गांसाठी काही विशेष असू शकतं का? तरतूद वेगळी काय देऊ शकतात? कारण मी जसं म्हणालो तसं की शेतकरी, सर्वसामान्य उद्योगपती हे सगळे लक्ष देत असतानाच नोकरदार एक महत्त्वाचा वर्ग आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मांडला आहे। खरं तर मागच्या काही वर्षापासून आपण इन्कम टॅक्समध्ये, पर्सनल इन्कम टॅक्समध्ये काही कुठली सूट मिळालेली नाही, कुठलंही एक्झम्पशन मिळालेलं नाही आहे, काही त्याच्यामध्ये बदल केलेला नाही आहे। मोदी सरकारकडनं आणि विशेषतः ह्या बजेटकडनं ही मोठी अपेक्षा आहे। त्याचं कारण असं आहे की नोकरदार वर्ग हा दुहेरी बाजूने पिचलेला आहे। एका बाजूने व्याजदर वाढल्यामुळे त्याचे EMI वाढलेले आहेत, दुसऱ्या बाजूने टॅक्स जे काही इन्कम टॅक्स आहे तो आणि जो काही GST असेल, इनडायरेक्ट टॅक्सेस तो, म्हणजे दुहेरी बाजूने त्याचं शोषण होताना दिसतं आहे, परंतु त्याला रिलीफ कुठला मिळाला नाही। खरं तर अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते रोलिंग करण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न करायचे असतील तर टॅक्स पेअरकडे जो काही डिस्पोजेबल इन्कम असतो, जो खर्च होण्याजोगा जो पैसा असतो तो वाढणं गरजेचं आहे। तो तेव्हाच वाढू शकेल जेव्हा त्यांना टॅक्समध्ये काही सूट मिळेल।
आणि मला असं वाटतं ती आजच्या बजेटकडनं सगळ्यात मोठी अपेक्षा असेल. ते जर झालं नाही तर ती सगळ्यात मोठी निराशा होण्याची शक्यता आहे. डॉक्टर साहेब, आपण देशाचा आणि ओव्हरऑल बोललो, मी राज्यासाठी स्पेसिफिकली विचारतो, राज्यासाठी आजच्या बजेटमध्ये वेगळं काय असू शकतं का? राज्यासाठी असं तरतूद नाही आहे बजेटमध्ये स्पेसिफिक एका राज्यासाठी, पण महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर बघितलं तर काय असू शकतं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी एखादं पॅकेज जर अनाऊन्स करता आलं, जसं मागील काही वर्षापूर्वी गव्हर्नमेंटने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी विदर्भासाठी एक पॅकेज दिलं होतं, तशा प्रकारचं एखादं पॅकेज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी दिलं जाऊ शकतं का, हा एक प्रश्न नक्कीच असेल. परंतु जरी पुढे येणाऱ्या निवडणुका आहे हरियाणासारख्या किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यात, जम्मू काश्मीर, पण मुख्यतः हरियाणा आणि महाराष्ट्र कारण हे शेतकरी बहुल राज्य आहे, तर त्यामुळे तिथे काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही अनाऊन्समेंट होण्याची शक्यता मला वाटते. मला यात एवढंच थोडं करेक्शन करून तुम्हाला विचारायचं आहे की मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे की शेतकऱ्यांचं कर्जमाफी होऊ शकते, अशा अनुषंगाने चर्चा झालेली आहे. तसं स्पेसिफिक देता येत नाही, पण काही वेगळी तरतूद आहे का त्यासाठी, तसं करण्यासाठी सरकारकडे? एकंदरीत सरकारची आयडिओलॉजी बघता आणि सरकारचा आत्तापर्यंतचा व्यवहार बघता मला असं वाटत नाही की सरकार कर्जमाफीच्या दृष्टीने पाऊल टाकेल. निश्चितच हे नरेश बोडके सर होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रासाठी कर्ज माफी करण्याबद्दल सरकार काही वेगळं पाऊल टाकेल असं वाटत नाही. सोबतच नोकरदार वर्गाच्या खूप मोठ्या अपेक्षा या बजेटकडनं असल्याचं देखील नरेश बोडके सर यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलं आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.